श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 27 फेब्रुवारी, वार गुरुवार आणि आज आलेली आहे माघ अमावस्या. आज माघ मासाची समाप्ती होणार आहे आणि या माघ अमावस्येला दरसे अमावस्या देखील म्हटले जाते. या अमावस्येच्या दिवशी रुद्र, अग्नी आणि ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे. असे म्हटले जाते की माघ अमावस्येच्या दिवशी गुरुवार असेल तर या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षाही अधिक मानले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे ते वेगवेगळं असतं. या माघ अमावस्येला विशेष महत्त्व आहे, म्हणजेच या तिथीला युगारंभ झाला असे मानतात. युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म, म्हणून या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान, अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते आणि आपल्या पितरांचे स्मरण करावे. अपिंडीदान म्हणजे कोणतेही विधी न करता आपल्या पितरांच्या नावाने दान करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच या दिवशी स्नानाबरोबर दानालाही तितकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या पद्धतीने शक्य होईल असं दान करायचं आहे. तुम्हाला जर दान करणं शक्य नाही झालं तर तुम्ही कावळे, चिमणी, पशुपक्षी यांना धान्य खाऊ घालू शकता. कुत्र्यांना भाकरी देऊ शकता किंवा गाईला हिरवा चारा देऊ शकता आणि हे सुद्धा एक दान मानलं जातं. या दानाचं महत्त्व देखील मोठ्या प्रमाणावर सांगितलं जातं आणि त्याचं फळ देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी चंद्राला मनाचा कारक मानला जातो. या दिवशी चंद्राची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी चंद्राची पूजा केली तर ताणतणावापासून आपली मुक्ती होते, मानसिक शांती आपल्याला मिळत असते. तसेच चंद्रदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनातील सगळी संकट दूर होतात. तसेच या दिवशी व्रत केल्याने जीवन सुखी होते. आपल्या कुंडलीमधील चंद्र हा कमकुवत स्थितीत असेल तर या दिवशी चंद्राची पूजा केल्यामुळे तो मजबूत होतो. यामुळे जीवनात सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अमावस्या ही तिथी धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी नकारात्मकता, नजरबाधा, दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो त्याचे फळ आपल्याला निश्चितच चांगले आणि मोठ्या प्रमाणावर मिळते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते की काही दिवसांचं महत्त्व हे खूप असते आणि त्या दिवशी आपण ज्या काही सेवा उपाय करतो त्या दिवसाचे महत्त्व आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आज माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरातून एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे. त्यामुळे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामधील दारिद्र्य, इडापिडा, नजरबाधा नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकून द्यायची आहे, कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला, हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. आज जो उपाय मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता. परंतु बघा, ज्या महिला वर्किंग वुमन नाहीत, घरीच आहेत, त्यांनी लक्ष्मी आगमनाची वेळ म्हणजेच तिन्ही संजेची वेळ जी संध्याकाळी 6 वाजून 7:30 पर्यंतची वेळ जी असते त्या वेळेमध्ये केला तर अतिशय उत्तम मानला जातो. लक्ष्मी आगमनाच्या वेळेला जर आपण हा उपाय केला तर यावेळेस माता लक्ष्मी घरात येते आणि हा उपाय केला तर त्यामुळे ती आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे, ही वस्तू घरातून का बाहेर टाकायची आहे. बघा, आपल्या घरामध्ये काही दोष असतील, नकारात्मकता असेल, पितृदोष असतील
किंवा वास्तुदोष असतील किंवा नजरबादाजी असेल, आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर असेल, तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. जसं की आपल्या घरामध्ये कोणतंही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही, मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, ते वेगळ्या दिशेला भरकटू लागतात किंवा मुलं सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाहीत. तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही, सतत पैशांच्या अडचणी येत असतात, वाद विवाद, क्लेश, भांडणे सतत आपल्या घरामध्ये होत असतात. आजारपणं वाढत जातात. एक व्यक्ती आजारी पडली, ती बरी होते ना होते तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते. आणि असे उपाय अमावस्येला करायचे असतात. अमावस्या ही तिथी अशी आहे की ज्या दिवशी तुम्ही नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करता त्याचे तुम्हाला 100% फळ प्राप्त होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे. तो आपल्याला आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे आणि त्या काळ्या कपड्यावरती आपल्याला 5 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. बघा, तुरटी ही आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो. तसेच नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील तुरटी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर बघा, या उपायासाठी आपल्याला 5 तुरटीचे खडे ठेवायचे आहेत, 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्याला 5 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. 5 काळे मिरे ठेवायचे आहेत आणि या काळ्या कपड्याला आपल्याला गाठ मारून त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे आणि 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. त्यानंतर ही पोटली उचलून आपल्या घरातील अगदी लहानातल्या लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातील मोठी व्यक्तीपर्यंत प्रत्येकावरून उतरून घ्यायचे आहेत. खास करून तुमच्या घरातील मोठी मुलं ही हट्टीपणा करत असतील त्यांच्यावरून, आजारी व्यक्तीवरून, तसेच घरातील एखादी मोठी व्यक्ती असेल यांच्यावरून हे पोटली जी आहे ती 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर ही पोटली तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या इथून देखील तुम्हाला आपल्या घरावरून ही जी उपाय आहे तो करायचा आहे आणि ही पोटली 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. ही सेवा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्रजप करायचा आहे. ही पोटली आपल्या मुख्य दरवाजावरून उतरल्यानंतर पुन्हा ती घरात आणायची नाही, तसेच तिला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला एका कागदावरती ते सर्व ठेवून जाळून टाकायचं असेल, ते जर शक्य नसेल तर डस्टबिनमध्ये सुद्धा टाकून देऊ शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. तसेच यामध्ये ज्या काही वस्तू असतात त्यामुळे घरातील नकारात्मकता, गरिबी दूर करण्यासाठी मदत होते आणि हा जर उपाय आपण अमावस्येच्या तिथीवरती केला तर त्याचे दुपटीने फळ आपल्याला प्राप्त होते आणि घरातील सगळी निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. आजच्या दिवशी संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर पिवळी मोहरी थोडीशी आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. त्याच्यावरती भस्म टाकायचा आहे आणि ती जी पिवळी मोहरी आहे ती आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. ही पिवळी मोहरी टाकताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा घर झाडतो तेव्हा ती झाडूने झाडं सुपलीमध्ये भरून आपल्याला डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. हे दोन्ही उपाय अगदी प्रभावी आहेत. तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता. जर तुम्हाला दोन्ही उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही दोन्हीही उपाय करा, हे अत्यंत प्रभावी आहेत. चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.